आहे नरेंद्र आणि किशोर यांची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे योगेश. राईट टाइमवर विकेटकडून पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. राईट हँड फलंदाज आपल्या ठिकाणी या ठिकाणी नरेंद्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. भाड संघासाठी याचा पहिला चेंडू खराब चेंडू डाऊन द लेग स्टंप कडून येताना वाईटचा इशारा येतोय. खातं उघडलं जाते वाईटच्या माध्यमातून. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे 30 यार्ड्स मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख पद्धतीचं थर्डमॅन गल्ली पॉइंट कव्हर. योगेश येस गोलंदाज महेंद्र आहेत. चला 12वा प्लेयर पीठ पाठवत जा इकडे. एका बाजूला विकास बी त्यांना मी विनंती असेल तर गोलंदाज महेंद्र आहेत. तर सिंगल या ठिकाणी केली जाते आहे. स्ट्राईकला रोटेट केले जाते अनिलजी. या चोला टोला उंच आहे. खाली क्षेत्ररक्षक येईल का? आलाय टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. यस डीजे. स्वराज 11 ला पहिला झटका लागतोय तो कर्णधाराच्या रूपात डीजे. तर नरेंद्र एका बाजूला आहेत. महेंद्र यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्राईकला रोटेट झाल्याने पुढच्या क्षणालाच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला हिट पुन्हा एकदा प्रयत्न आहे. फटका फसला आहे. तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. बॅक टू बॅक 2 कॅच टिपतो आहे आणि एक मोठा जाळा फसवतो आहे. जाळ्यामध्ये टिपतोय कॅच. विकेटचा आहे पतन. ओयूटी आउट. खरोखर मोठा मासा पकडलेला आहे तो. एक युवा फिल्डर याने सुंदर असे 2 झेल घेतलेले आहेत. लगातार 2 झेल आणि एक मोठा असा धक्का बसतोय. तर स्वराज 11 यांना त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो धीर. बघूया आपल्या संघाला खरोखर धीर देण्याची आवश्यकता आहे आणि तो बघूया किती आपल्या संघाला धीर देतोय तो. शूज कंपल्सरी आहेत का? शूज कंपल्सरी आहेत. बॅट्समन शूज घालायचे आहेत. हॅलो चला कंपल्सरी शूज आहेत. चला शूज कंपल्सरी असतील. चला तो बरं नेक्स्ट बॅट्समॅन या. चला न्यू बॅटर्स येतोय विशाल. पाहूया नावात विशाल आहे. कामगिरी विशाल दाखवेल का? तर एका बाजूला आपण बघतात महेंद्र बॅक टू बॅक 2 विकेट आणि एकच खेळाडू झेल टिपतो आहे. 2ने पार्थ आहे तो या ठिकाणी सुरेख झेल दाखवतोय. का क्षेत्ररक्षण यावेळेला आखूड टप्पा हलकासा इनकट केला जातो आहे आणि स्क्वेअर लेगकडे जातो. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 1ने वाढते आहे. पोहोचते 3 वर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. अनिलजी नक्कीच थोडस स्वराज 11 ला झटके मात्र मिळालेले आहेत चांगल्या फलंदाजांचे. खर 2 झटके हे हाय व्होल्टेजची मिळालेले आहेत त्यांना. एक त्याच्यामध्ये कर्णधार आहे. जी जोडी आहे ही दोन्ही भाऊ आहेत. आपण मार्कवास टिवा ही सांगू शकता त्यांना. आणि तशीही जशी ती मार्कवास टिवाची खेळी होती त्याचप्रमाणे त्यांना खेळी करावं लागेल. आपल्या स्वराज संघाला एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचावं लागेल.
तर पाहूया या जोडीला मात्र जबाबदारीने कामगिरी करावी लागेल. मान सन्मानित केला जातो आहे. सुरेख चेंडू आला आहे, हलका ग्राउंड पुश केला आहे. सांगतात ना पुश करो खुश रहो, अशी कामगिरी या ठिकाणी दाखवतो आहे नरेंद्र. निर्धाव चेंडू हाताळतो आहे तो एका बाजूला. आपण विशालला बघतात नॉन स्ट्राईकला या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे. कमालीचं षटक हाताळला गेलेला आहे, जागा बनवली आहे आणि चेंडू जातो आहे, परंतु तोपर्यंत क्षेत्ररक्षक देखील पोहोचतो आहे. दुहेरी धावा परिपूर्ण होत आहेत आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचली आहे 6 वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे समाधानकारक स्कोर जो अपडेशन असला पाहिजे पहिल्या षटकामध्ये तो मात्र आहे, परंतु 2 विकेटचं पतन हे मात्र थोडंसं चिंताजनक आहे. 2 विकेट नरेंद्र यांनाही चांगली खेळी आणि त्याप्रमाणेच ते खेळत आहेत की जो बॉल आपण सन्मान दिला पाहिजे त्याला सन्मानही देतोय आणि जो बॉल शॉट आहे त्याला शॉट खेळू शकतो त्याचा योग्य असा समाचारही घेतला पाहिजे आणि त्याचप्रमाणे खेळत आहेत. कारण जर नरेंद्र हे 6 वर जर खेळले तर मला वाटतं 60च्या पारी स्कोर नेऊ शकतील. त्यांच्यात तेवढं टॅलेंट आहे. त्यांचा मेन शॉट आहेत ते शॉर्ट बॉलला हे चांगलेच असे षटकार खेचतात. हा त्यांचा एक बॉलरचा प्लस पॉइंट आहे. निकेत गोलंदाज निकेत आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. या ठिकाणी पॉइंटला टोला दिला जातोय, चकवा दिला जातोय क्षेत्ररक्षकाला आणि दुहेरी धाव इकडे मात्र तयार केली जाते आहे. तर नक्कीच अनिलजी तुम्ही बोलल्याप्रमाणे दोन्ही बंधू एक चांगली जबाबदारी सोरांशी लावूनसाठी साकारताना पाहायला मिळतात. एका बाजूला जर आपण नरेंद्रचा विचार केला, एका बाजूला विशालचा विचार केला. टोलेबाजी द्यायची, आलेल्या चेंडूला मान सन्मान देखील द्यायचा आणि खराब चेंडूवर मोठा फटका साकारण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. परंतु पाहूया निकेत या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळतो आहे. विकासवाडी संघासाठी यावेळेला टोला दिला जातोय छोटा आणि सुरेख होते आहे, परंतु 2 धावा परिपूर्ण पुन्हा एकदा पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. बॅक टू बॅक 2 वेळा दुहेरी धावा आणि धावसंख्या 10 वर पोहोचते अनिलजी. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत विशाल आहे, पण रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडंसं मला कमतरता वाटत आहे. कारण दुसरी धाव ही एकदम इझी यायला पाहिजे होती, कारण ज्याप्रमाणे गेल्या नव्हता त्याप्रमाणे. यावेळेला उंच टोला आहे, लॉंग ऑफला खाली क्षेत्ररक्षण आहे. पाहूया इकडे झेल टिपला जातो आहे, सुंदर झेल आहे आणि विकेटचा झटका मिळतो आहे तो म्हणजे विशालच्या रूपाने. यस डीजे. बॅट्समॅन तर चेंज करायचं आहे ना. तर या ठिकाणी न्यू बॅटर्स येतो आहे तीर्थ. पाहूया तीर्थवर जबाबदारी आहे. आतापर्यंत 3 विकेट एका बाजूला नरेंद्र मात्र आहेत. तर खूपच सुरेख पद्धतीच्या गोलंदाजीचा मारा देताना मात्र एक दिशा भरकटलेला चेंडू देखील इकडे पाहायला मिळतो आहे आणि वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव वाढते आहे. धावसंख्या 11 वर पोहोचते आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने तर निकेत हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली गोलंदाजीची बाजू, कारण ज्या पद्धतीचा एक चेंडू आणि एक बिग हिट करण्याचा प्रयत्न विशाल यांचा होता. लॉंग ऑफला सुरेख क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्याची कामगिरी देखील दाखवली होती. पुन्हा एकदा कमबॅक करतो. वाईट नंतर निर्धाव चेंडूची हाताळणी इकडे आपल्याला पाहायला मिळते. तर तीर्थवर देखील थोडीशी जबाबदारी असणार आहे इकडे, कारण धावसंख्या जी ज्या पद्धतीने बांधून ठेवली आहे विकास बी टीमने, नक्कीच वासगावचे गोलंदाज म्हणा आणि फलंदाज म्हणा काय कामगिरी करतात. आपला देवकर भंडारी समाजामध्ये वासगाव, वाढवण, बहाड हे आपले चांगले आणि कालच्या दिवसामध्ये आपण नारगोडचा संघ बघितला, म्हणजे डॅशिंग पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आपल्या समाजामध्ये सामने होताना आम्ही बघत होतो. परंतु आताची नवी पिढी ही क्रिकेटला ज्या पद्धतीने क्रिकेट बदलतं आपला खेळ देखील साकारत आहे. दरम्यान यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळला जातो आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण आहे आणि एकच धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सर्केल पोचते आहे. धावसंख्या 13 वर 13 ऑन द बोर्ड. 3 विकेट तर 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. निकेत यांची सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 आणि इकडे मात्र धावसंख्या आपल्याला
13 पाहायला मिळतात, म्हणजे आतापर्यंत 7 धावा दिले गेलेले आहेत. यावेळेला एका हाताने टोला स्क्वेअर लेग कडे उंच आहे, खाली क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नौका खेळाडू आहे, छोटा खेळाडू आहे. हो, सुंदर नक्कीच नक्कीच एक युवा आणि सुंदर असा जिद्द पकडलेला आहे आणि एक सुंदर असा याने झेल घेतलेला आहे. वासगावमध्ये हे चांगले टॅलेंटेड आपण बघतोय की चांगले टॅलेंटेड प्लेयर तयार होत आहेत. हे एक भंडारी समाजासाठी एक गावासाठी एक चांगलं असं नेतृत्व आहे आणि पुढेही चांगलं नेतृत्व मिळेल वासगाव संघाला. नक्कीच अनिल भाऊ, मी सांगू इच्छिल की ज्या वेळेला संक्रांतीच्या मोसमामध्ये सामने होतात, वासगाव मर्यादित, त्यानंतर वासगाव प्रीमियर लीग, या दोघांमध्ये देखील लहान लहान मुलं आणि 40+ सगळे खेळाडू, म्हणजे हौस कशी पूर्ण करायची. पण नव्या खेळाडूंसाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करण्याची कामगिरी वासगाव क्रिकेट देखील करते आहे. आज आपल्याकडे यशस्वी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ही टुर्नामेंटचं चांगलं आयोजन केलं गेलेलं आहे. म्हणजे समाज देखील एकत्र येतो, नवे नवे खेळाडू, आपली ओळख देखील वाढते. ही खासियत आपल्याला पाहायला मिळते आहे. चला, गोलंदाज कोण आहे? आता जे बॅट्समन आले आहेत ते हेमंत, हे लोकल वाळे तिकडचे कंटिन्यू ग्राउंडवरच असतात. म्हणजे जर आपण बॉलिंग बघितली किंवा अंडरम जो आपण गल्ली क्रिकेट सांगतो, तो क्रिकेट ही ह्या ग्राउंडवरच खेळला जातो. तो म्हणजे लोकल बाय बघूया हेमंत हे आपल्या संघासाठी संघासाठी कितपर्यंत धावाची मजल मारतोय तो. तर नक्कीच गोलंदाज हेमंत आहे, भूपेंद्र आहे, सॉरी, एका बाजूला हेमंत आहे फलंदाज, तर गोलंदाज भूपेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला, थोडासा स्पीडअप असू द्या, कारण 10:52 आपण या ठिकाणी सुरुवात केलेली, सामना संपला होता. आणि मेहरजी, आपण जो मागे बोललोय की जे सामने गावातले गावात खेळले जातात, खरोखर त्याच्यामध्ये जे यंग मुलं जे टॅलेंटेड दाखवतात आणि त्यांना अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळते, तो एक त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की आपण गावातल्या गावात खेळून एक चांगलं मार्गदर्शन किंवा चांगली खेळी साकारतो आणि आपल्याला मग पुढे त्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यास संधी मिळते. पुन्हा एकदा सुंदरसा झेल आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. पार्थ ह्याच्याकडून नक्कीच चांगली कामगिरी, पार्थने घेतला की करणने घेतलाय? पार्थ ह्याच्याकडून तिसरा झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 2 कॅच घेतले बॅक टू बॅक, त्यानंतर आता देखील लॉंग ऑफला चांगला क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तम अशी झेल टिपली जात असताना पाहायला मिळतोय. घेऊया संगीताचा आनंद. इकडे मात्र थोडंसं खराब स्वरांश 11चा मात्र खेळ खराब दिसत आहे. यस डीजे मास्टर. न्यू बॅटर्स इकडे मैदानात आहे. धीर, अच्छा येस, तर धीरराव आता शूज घालून आलेला आहे. हॅलो धीर, चांगल्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅटर्स इकडे मैदानामध्ये आहेत. एका बाजूला भूपेंद्र गोलंदाजीला, पहिल्या चेंडूमध्ये मात्र विकेटचं पतन आणि काय जबरदस्त कॅच पकडले जात आहेत. या ठिकाणी विकास बी वासगाव संघ आम्हाला पाहायला मिळतो आहे. काय चांगली कामगिरी आहे. ओ, यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप वाईडचा इशारा पंच अमोलजी दवणे यांच्याकडून येताना पाहायला मिळतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र नमूद केली जाईल. धावसंख्या 14. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इकडे येताना पाहायला मिळते आहे. हा पुन्हा एकदा खराब वाईट 2 लगातार वाईट इकडे आलेत. कारण काय आहे की एक चेंडू आणि एक पहिले चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर नवा फलंदाज, तर कुठे गडबड घोटाळा. गोलंदाज काय प्रेशर मध्ये आहे का लाईन बिघडलेली आहे? लाईन बिघडली म्हणजे बॅट्समन हा लेफ्टी राईटी असल्यामुळे ही त्यांना थोडासा फरक झालेला असेल आणि लेफ्ट हँडरचा फायदाही त्यांना मिळालेला आहे. तर नक्कीच लेफ्ट हँड फलंदाज असल्यामुळे कदाचित हा प्रेशर येतो आहे. लाईन चुकलेली आहे, बिघडलेली आहे. परंतु धीर याचा देखील चेंडूमध्ये संगम काय चांगलं पाहायला मिळत नाहीये. पडतो आहे आणि कदाचित त्याला शूजची सवय नाहीये. मला तरी वाटते शूज घालून क्रिकेट खेळणं ही प्रॅक्टिस, काही जे क्रिकेटर्स आहेत ते रेग्युलरली शूजवर प्रॅक्टिस करत असतात. आणि जर आपल्याला आपला चांगला खेळ करायचा असेल तर आता नियम कंपल्सरी आहे, तुम्हाला शूज शिवाय खेळता येणार नाही मॅचेस. तर तुम्ही प्रॅक्टिसला देखील शूज घालून येत जा. म्हणजे शूज काय कुठली इजा किंवा काही होऊ नाही शकत आणि
प्लेयर हा या ठिकाणी वाव 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 शॉट जागा बनवलेली आहे, परंतु परंतु कॅचला ड्रॉप केला जात आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल होता आणि रस्ता होता, त्यामुळे त्याला थोडंसं जजमेंट करणं थोडंसं मुश्किल, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हणेन तिकडे त्या ठिकाणी. आणि धाव मात्र एकने कन्वर्ट होत असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 18 वर पोहोचती आहे थोडेसे. आणि विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 विकेटचं पतन इकडे झालेलं पाहायला मिळते आहे. थोडासा स्पीडअप असू द्यात. हो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी चांगलं कमबॅकिंग आहे म्हणावं लागेल भूपेंद्र यांचा. ज्या पद्धतीने सुरेंद्र गोलंदाजी 4 चेंडू हाताळलेत. पहिल्याला विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल आणि आता डॉट असे 4 चेंडू हाताळलेला आपल्याला पाहायला मिळते आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतोय, यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच नो मॅन प्लेस मध्ये लँड करतो आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. दुहेरी धावेचा कॉल देखील येतो आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतात. सिंगल डबल मध्ये देखील खूप ताकद आहे, कारण जेव्हा तुमचे डॉट बॉल येतात त्यापेक्षा 1 बरी, त्यापेक्षा 2 बरं, नक्कीच मोठा फटका तुम्हाला कधीतरीच मिळतो. कारण गोलंदाज देखील त्याचं हुनर दाखवत असतो, त्याला देखील त्याची क्षमता दाखवायची आहे. उत्तम गोलंदाजीचा दर्जा त्याला पाळणे गरजेचं असतं, ते तो दाखवत आहे. याही वेळेला स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे चेंडू येतो आहे. सुरेख कामगिरी आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून लॉंग ऑनला आणि एकेरी धावेतून कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. षटकाची होते समाप्ती. इकडे मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-1-20 ऑन द बोर्ड. नक्कीच संख्या तशी चांगली आहे. 6-6.5च्या दरम्यानमध्ये 7ची सरासरी लागलेली आहे, कारण 3 षटकं संपलेली आहे. 21 धावा बोर्डावर आहेत. तर अजून सुद्धा 21-22 धावा ह्या जरी पडत्या बाजूमध्ये आल्या, 40, 42, 45 अशी धावसंख्या जरी झाली तरी नक्कीच एक चांगला चुरसपूर्ण सामना होऊ शकतो. आक्रमकता आणली तर अजून सुद्धा एक 50 पर्यंत आकडा आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतो. सेफ स्कोर सांगितला तर मिनिमम 50-55 ह्या धावसंख्या टार्गेट ठेवावं लागेल, तरच तो सामना जिंकू शकतात. कारण वाजगाव हा विकासवाडी बी संघ ही एक चांगला संघ आहे आणि ते त्यांची खेळी आहे की 50-60-50 पर्यंत ते धावा आहे इझी मिळू शकतील. तर गोलंदाज आलेला आहे पवन. पाहूया या ठिकाणी पवन पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी या ठिकाणी दाखवेल. पवनचा देखील जर वयाचा विचार केला तर आपण तो एक 15 ते 16 वर्षाचा 17 वर्षाचा युवा खेळाडू आहे. या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे विकास बी वासगाव संघासाठी. तर आपण बघता आहेत ज्या पद्धतीने धीर आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये जे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतो राईट टाइम. यावेळेला मात्र फुल टॉस आपण बघितलंच की फ्लॅट चेंडू आला. पहिला तर वाटला होता की फुल टॉस जाईल का, परंतु बॅटच्या जवळ टप्पा घेतो आहे. फ्लॅट माध्यमातून कन्वर्ट केलं जाते आहे ग्राउंड रूटने. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धाव आणि स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकते आहे, पोचते 22 वर. 2-22 ऑन द बोर्ड. तर गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळते आहेत 5 आतापर्यंत. नरेंद्र, त्यानंतर किशोर, महेश, त्यानंतर विशाल आणि तीर्थ असे गडी आपल्याला बाद झालेले पाहायला मिळत आहे. ते म्हणजे स्वरांश 11 संघाचे भाडचा संघ आहे. फलंदाजी करत असताना आपल्या घरेलू मैदानावर आक्रमकतेचे पवित्र असणारे फलंदाजाने जलद गतीने विकेटचं पतन झाल्याचं पाहायला मिळते आहे. यावेळेला सुंदर सुंदर पुन्हा एकदा नो बॉल येतो आहे. यस, स्टेम लाईन मध्ये होते हे, इकडे मात्र नो बॉल येतो आहे आणि नो बॉल. पुढचा क्षण मात्र फ्री हिट असणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक खराब चेंडू जे क्षेत्ररक्षकाची चूक आणि चुकीला माफी नाही असं म्हणतायत ना, की नो बॉल येतो आहे इकडे आणि पुढचा क्षण असणार आहे फ्री हिट. धावसंख्या पोचली आहे. एक युवा गोलंदाज सुंदर असा बॉल होता. नक्कीच चेंडू सुरेख होता, परंतु चूक सांगतात ना, चुकीला माफी नाही. फ्री हिट पाहूया. आहे उंच टोला, फ्री हिट आहे.
किती धावा गोळा करतात पाहूया. कॅच जर होणार नाही, रनआउटची संधी असू शकते, परंतु काय गोलंदाजी आहे. एकच धाव दिली गेली आहे. फ्री हिट म्हटला तर प्रेक्षकगणाला उत्सुकता असते, चौकार पाहायला मिळेल का, षटकार पाहायला मिळेल का, परंतु पवन यांची गोलंदाजी, त्याने मात्र चांगला चेंडू हाताळला आणि फक्त एक धाव स्ट्राईकला रोटेट केले गेलेला आहे, ही आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. येस, या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हलकासा पुश आहे शॉर्ट लेग कडे आणि एकेरी धाव कन्व्हर्टेशन पाहायला मिळते. इकडे ही जोडी मात्र सिंगल सिंगल घेते आहे. हेमंत आणि धीर ज्या पद्धतीने हळूहळू खेळत आहेत, 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. त्यांना माहिती आहे की आता सिंगल डबलने धावा करायची आहेत. हेमंत हा लोकल बॉय आहे, परंतु त्यांचे विकेट हे फार गेलेले आहेत, म्हणून मला वाटतं संत गतीने एकदम खेळत आहेत. नाही, हे करणं गरजेचं असतं. त्या वेळेला बॅकफुटवर येतं, आपल्याकडे चेंडू आहेत, फलंदाज नाही आहेत, थोडंसं रणनीती बदलणे गरजेचं असतं. सिंगल डबल, कारण मोठा फटका टाकला तर आपण चोहोबाजूला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. लॉंग लेगला आपल्याला क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर असं पवन हा एक युवा गोलंदाज आहे आणि एकदम लाईन लेंथने बॉलिंग टाकत आहे. एक 17 वर्षाचा आहे, एक चांगलं गोलंदाज आहे. काय म्हणणार आपण याबद्दल? नक्कीच पवनची गोलंदाजी मी वासगावला पाहिली आहे आणि उत्तम कामगिरी करतो आहे. टेक्निकली गोलंदाजी देण्याचा कामगिरी त्याच्याकडून असते. यावेळेला विकेट पसते का नाही, इकडे कॅच ड्रॉप केला जातो आहे. एक संधी आली होती, परंतु नक्कीच मला वाटतं त्या ठिकाणी भूपेंद्र यांच्या हातातून कॅच सुटला आहे का, महेंद्र यांच्या हातातून कॅच सुटला. एक धाव मात्र कन्वर्ट केली जाते आहे. धावसंख्या पोहोचली आहे 26 ऑन द बोर्ड आणि पवन यांचा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चांगली कामगिरी नक्कीच म्हणावं लागेल. एक चांगल्या गोलंदाजीच्या माऱ्यातून या ठिकाणी बघा, त्यांनी जर त्यांच्या हाताची कला आपण बघितली तर जे हात आपण ते फिरवता आहेत त्या पद्धतीने बीट करणं, मोठ्या फटक्यापासून दूर ठेवणं आणि फलंदाजापासून दूर चेंडू हाताळणं, ही कामगिरी इकडे पाहायला मिळते आहे. दरम्यान 2 धावा या कन्वर्ट केल्या जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 28 वर. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 वर ही कामगिरी होती आहे, कारण मोठा फटका येणार नाहीये. सिंगल डबल तुम्हाला धावसंख्या ही सातत्य जी पाहिजे. एक मी सांगितलं ना, इक्का दुक्का भी बहुत मायने रखता है. 7च्या सरासरीने धावसंख्या मिळवलेली आहे, परंतु ही धावसंख्या जर बघितली तर सेफ धावसंख्या ही म्हटली जाणार नाही, कारण मिनिमम त्यांना 9 ते 10च्या सरासरीने धावा, 9 तर कमीत कमी पाहिजे. त्या 9च्या सरासरीने धावसंख्या मिळवावी लागेल. 50-55चा टार्गेट ठेवावं लागेल. परंतु आता हेमंत ही थोडासा आक्रमक पवित्रता घेतील आणि आपला संघाला चौकार षटकार मारतील, अशीच त्यांच्याकडनं आपण आशाच फक्त बघू शकतो, कारण त्याच्या संघाला त्याची आवश्यकता आहे. नक्कीच इकडे जर आपण बघितलं तर थोडंसं कंटिन्युटी ही देखील खूप महत्वाची आहे, कारण घाई गर्दी झाली. आक्रमक फलंदाजांच्या माध्यमातून नरेंद्र, किशोर, महेश, विशाल आणि तीर्थ यांच्या माध्यमातून काही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. तर ती ज्या विकेट्स आहेत त्या मौल्यवान विकेट होत्या आणि इकडे मात्र आता वेगळी रणनीती. 12 चेंडूमध्ये धावसंख्येचा फलक किती हलवायचा ही कामगिरी इकडे धीरला करावी लागेल. संघाला धीर द्यावा लागेल. इकडे फट्टोला फसला आहे. काली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, टिपतो जेत आहे. पार्थ मला वाटते या ठिकाणी 4था झेल घेतो आहे. काय कामगिरी आहे पार्थची, सुंदर असा झेल आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षक करतोय पार्थ. एका मागचा जो सामना झाला त्याच्यामध्ये एक वासगावचाच खेळाडू 4 झेल सोडतोय आणि एक वासगावचाच खेळाडू 4 झेल कंटिन्यू घेतोय. नक्कीच. आणि भालचंद्र भाऊ मला येऊन न बोलले की मॅच मध्ये असं माझ्याकडून कधी झालं नाही की एका मॅच मध्ये 4 झेल सुटले. हे माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. तर होतात कधी होते, परंतु त्याची भरपाई कुठेतरी या युवा गोलंदाजांनी केलेली आहे. गोलंदाज जीत येतो आहे. तो न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे जिग्नेश. पाहूया जिग्नेश हा देखील एक चांगला खेळाडू आहे. तर देखील इकडे मात्र मी पार्थची प्रशंसा करेल, ज्याने 4 कॅच टिपलेले आहेत या ठिकाणी आणि याही ठिकाणी एक चांगला चेंडूला मान सन्मान दिला शॉर्ट कव्हरकडे आणि सिंगलमध्ये कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते आहे.
कारण मोठा फटका जेव्हा जेव्हा साकारण्यासाठी प्रयत्न केला, तुम्ही बोललात की मोठा फटके साकारणं गरजेचं होतं. धीरने तो प्रयत्न केला, परंतु फसलाय पुन्हा एकदा. म्हणजे हे वासगावकरांची गोलंदाजी आहे. वासगावकराचा कुठलाही संघ असू देत, त्यांच्याकडे कौशल्य आणि कौशल्य खूप पाहायला मिळते आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा बघा, उंच टोला मारण्याचा प्रयत्न केला हेमंतनी, ते देखील इकडे आता डकआउटला जात आहेत कॅच आउटच्या माध्यमातून. हो, हेमंत यांच्याकडनं पूर्ण त्यांच्या संघाला पूर्ण अशी आशा होत्या की हा चौकार षटकार मारू शकतो, परंतु तेही जेलवाद झालेले आहेत आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी इथे तर मला वाटतं विलास. तर नक्कीच इकडे जर आपण बघितलं तर सिंगल डबल का वाईट होती. दोन चांगले गडी टिपले जात आहेत. 2-3 चेंडू हाताळलेत, एक धाव दिलेली आहे फक्त आणि फक्त, आणि 2 विकेटचा मोठ्या विकेट जे या कंटिन्युटी दाखवत होती, सातत्यता दाखवत होती इकडे स्वरांश 11 बहाड संघासाठी, ते देखील आता पिछाटीवर गेलेले आहेत. तर विकेट 7 गेलेले आहेत आतापर्यंत. तर ही आता काय न्यू बॅटर्स आहे विलास. स्वराज 11ची रणनीती काय अजून काही कळालेली नाही मिळत, कारण विलास हे ओपनर बॅट्समन आहेत, चांगले असे ऑफसाईडला खेळणारे असे सुंदर असे फलंदाज आहेत, परंतु यांना एवढ्या शेवटला ठेवण्याचं काहीतरी रणनीती असावी. शेवटची 2 षटकामध्ये जास्तीत जास्त म्हणजे नक्कीच धावा मिळाव्या. आता मात्र 9 चेंडू शेष आहेत. तर गोलंदाज जीत मात्र चांगली कामगिरी देतो आहे. आखो टप्पा हाफस्टंपच्या बाहेरून निघतो आहे नक्कीच, आणि सुरेख पद्धतीने बीट केलं जात आहे. डॉट बॉल येतो आहे निर्धाव चेंडूचे. 4 चेंडू मागे 2 विकेट आणि 1 धाव असं खर्च करतो आहे. म्हणजे जबाबदारी दिली आहे, पार करतोय पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. इकडे देखील सुरेख गोलंदाजीचा नजराणा. काय कमालीची गोलंदाजी आहे, नवयुवक खेळाडू आहे, गोलंदाजीचा मारा दाखवतो आहे, चांगला खेळवणं, डकआउटचा रस्ता या डीजे. रोहानशू न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतोय रोहानशू. तर या ठिकाणी आपण बघता आहेत पुढचा सामना असेल TSK वाढवण वर्सेस ठाकूरवाडी डहाणू यांच्यामध्ये. पुढचा सामना असेल TSK वाढवण आणि ठाकूरवाडी डहाणू. पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा विकेट, पुन्हा एकदा कॅच. इकडेच देखील गोल्डन डकचा शिकार. फलंदाज येतो, डकआउटला जातो आहे. म्हणजे येतात आणि निघून जातात अशी कामगिरी होती आहे. जीत दाखवतो आहे जीत गोलंदाजी. याचा ओव्हर समाप्त होते आहे. 4 विकेटचं पतन करून दाखवत आहे. एका बाजूला आपण नव खेळाडू बघतात वासगावचे, जो 4 विकेट घेतो. एका बाजूला सार्थ आहे जो 4 झेल घेतोय आणि 1 धाव मात्र फक्त दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं गोलंदाजी आणि एका षटकात 4 विकेट घेणं ही फार ही मोठी गोष्ट आहे. तसंच एका सामन्यामध्ये 4 झेल घेणं पार्थ याने हे एक मोठी कामगिरी आहे आणि त्याच कामगिरीमुळे हा संघ कमी धावामध्ये पुन्हा एकदा पवन येतोय. धावसंख्या 29 वर स्थिर आहे. आपण बघितलं होतं की 28 धावा होत्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर, आणि इकडे मात्र शेवटची विकेट देखील असणार आहे. यावेळेला 1 धाव मात्र टिपली जाते आहे. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते आहे. 30 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा होत्या, 33 धावांचं विजयी लक्ष होतं, आणि त्याच पद्धतीचा दुसरा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिकडे देखील चांगले चांगले खेळाडू जलद गतीने बाद झाले. स्वरांश 11ची देखील आपण प्रथम फलंदाजी करत असताना जलद गतीने चांगले खेळाडू बाद झाले. एक बाजू सावरली होती, ती म्हणजे नक्कीच हेमंत आणि धीर या फलंदाजानं. आणि या ठिकाणी टोला दिला जातोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. डिक्लर झोनकडे चेंडू जाताना पाहायला मिळतो आहे का आर पार गेलाय, तडीप पार आहे, ते आपल्याला मात्र लगेच कळणार आहे. फक्त इशाऱ्याची वाट आहे. 2 धावा, यस 2 धावा. डिक्लर झोनकडे जातोय चेंडू. धावसंख्या 2. इकडे मात्र 32 धावा ह्या परिपूर्ण झालेल्या पाहायला मिळते. 4 चेंडू शेष आहे. नक्कीच पवन यांच्याकडून देखील मागचं षटक जेव्हा हाताळलं गेलं 7 धावा दिल्या गेल्या होत्या, परंतु सगळ्यात जास्त प्रशंसा मात्र इकडे केली जाईल ती म्हणजे जीत याची, ज्याने 4 विकेट टिपले, 1 धावा घेतलेली आहे. तसं महेंद्र यांची गोलंदाजी देखील चांगलीच होती, कारण मोठी कामगिरी. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट त्याच्याकडून टिपले गेले, 6 धावा. त्यानंतर निकेत यांनी देखील चांगली कामगिरी, 7 धावा, 2 विकेट टिपल्या होत्या. आणि यावेळेला उंच टोला आहे, कॅच नाही असणार आहे, नो मॅन प्लेस मध्ये आहे. खूप चांगला प्रयत्न आहे हा चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. इकडे मात्र रनआउट, धाव 1 पूर्ण होते आणि ऑल आउट होतोय संघ. धावसंख्या 33 वर.
तर 34 धावा विजयी लक्ष ठेवलं गेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये 33 धावांचं लक्ष होतं, इकडे 34 धावा, एक धाव पुढे आहे. पाहूया इकडे मात्र स्वरांश 11 आणि विकास बी वासगाव यांच्यामध्ये हा सामना रंगलेला आहे. तर नक्कीच पुढच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो आहे TSK वाढवण वर्सेस ठाकूरवाडी डहाणू. हॅलो हॅलो ठाकूरवाडी संघ तसेच TSK संघ ह्याने दोन्ही संघाने टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस कर. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. 9+ करायचं आहे. तर सर्व संघाने सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून जास्त टीम मीटिंग न घेता आपला सामना हा लवकरात लवकर संपवायचा आहे. वासगाव संघ लवकर जरा बॅट्समन पाठवायचे आहेत, कारण आपण असे प्रत्येक सामन्यामध्ये 5-5, 7-7 मिनिटं जर घालवली तर पूर्ण दिवसामध्ये तो 1 ते 1.5 तास असा बनतो आणि मग शेवटचा जो सामना असतो त्यांना तो भुर्दंड पडतो आणि त्याचा सामना हा त्यांना अंधारात खेळावं लागतं. तरी आपण जे सुरुवातीचे सामने खेळतो त्याच्यामध्ये आपण जेवढा टाइम वाचवतील. चला TSK वाढवण दोन्ही कर्णधार आलेले आहेत, तसेच ठाकूरवाडी डहाणू यांच्यामध्ये वासगाव संघ लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचे आहेत. भरपूर असा वेळ जातोय, जरा सहकार्य करा. चला ओपनर दोन बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत. नाही चला श्रीशेष वंशीय क्षत्रिय देवकर समाज मर्यादित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट पुढचा सामना TSK वाढवण वर्सेस ठाकूरवाडी डहाणू यांच्यामध्ये पुढचा सामना याचा टॉस केला जातो आहे. पाहूया नाणेफेकीसाठी सज्ज दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामन सागर या ठिकाणी YouTube लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे. यस TSK वाढवण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन आहे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने टुर्नामेंटचं सुंदरचं आयोजन आपल्या समाजासाठी केले गेलेले आहे. TSK एक चांगलं नाव आहे. समोर ठाकूरवाडी संघ आहे, तो देखील एक दमदार संघ आहे. तर काय निर्णय असेल आता आमचा निर्णय? आम्ही टीम ठरवू. मग 2 मिनिटात आम्ही लगेच ठरवू, कॉल करू, मग आम्ही सांगू तुम्हाला. स्वराज संघ नक्कीच Fielding लावून घ्यायची आपली. कर्णधार येतो तेव्हा निर्णय इकडेच घ्यायचा आहे, परंतु 2 मिनिटं आम्ही देतात. चला ठीक आहे, दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. वळूया मैदान. आज सामना रंगणार आहे. सुरू झालेला ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत विकास बीचे. चला तर वळूया पुन्हा एकदा अनिल पाटील यांच्यासोबत जोडूया. आणि YouTube चॅनल आपला आहे व्ही नेटवर्क जिकडे लाईव्ह चालू आहे. तर प्रथम आपल्या गोलंदाजी करतील चॅनलला ते. भेट द्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. काल 5000+ व्ह्यूवर्स होते, आज किती व्ह्यूवर्स येतात पाहूया या डीजे. प्रथम फलंदाजी करतील ते शुभम, ना त्याचं नाव शुभम, आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते जवळचा 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. वासगाव विकासवाडी बी. वासगाव एक मिनिट 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. थांबा, एक मिनिट. प्लेअरची नावं नाही माहित मिळत. हे सर वासगाव वाले, चला लवकर या. कोण गेलं ओपनर बॅटर्स? शुभम, शुभम आणि कोण आहे? नैनेश. नॉन स्ट्राईकला आहेत ते नैनेश, स्ट्राईकला आहेत ते शुभम. शुभम लेफ्ट हँडर बॅट्समन आणि त्यांना गोलंदाजी करतील ते हेमंत राऊत. बघूया आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करून दाखवतात. आणि सुंदर असा ड्राईव्ह केला होता, परंतु फिल्डिंग हा कॅच झाला असता, परंतु नरेंद्र यांना काय तो कॅच झेल घेता आलेला नाही मिळत. आणि जर तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर कॅच हे घ्यावे लागतील. आणि एवढा काही हार्ड नव्हता, परंतु डाय केल्याशिवाय तो कॅच आला नसता.
नयनेश आपल्या वैयक्तिक पहिल्या बॉलचा सामना करतील. बिट्टू बॉलच्या आणि त्यांच्या हातातनं जेल सुटणं हे फार कठीण आहे, कारण ते हाती मोठे आहेत आणि चांगले ते किपिंग ही चांगली करतात, दष्टपुष्ट. हेमंत याने आपल्या पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती नयनेश यांना बाद केलेला आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत युवा पार्थ. बघूया, क्षेत्ररक्षक तर एकदम कमालीची केली होती, 4 जेल पकडले होते आणि स्वराज या संघाला त्याने जेल घेऊन पूर्ण गार असं केलं होतं. परंतु तशीच चांगली, जरी लो स्कोर असला तरी चांगली ही बॅटिंग पार्थला करावं लागेल आपल्या संघासाठी, आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. परंतु एक युवा खेळाडू आहे आणि युवा टॅलेंट असलं तरी सुद्धा हेमंत हेही एक चांगले अनुभवाने दष्टपुष्ट असलेले असे बॉलर आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवरती त्यांनी विकेट मिळवलेला आहे. बघू पुन्हा आपल्या संघासाठी आणि सुंदर असा लेग साइडला पूल केलेला आहे आणि हा मला वाटतं चौकार. कमॉन डीजे. हेमन यांचा सुंदर असा समाचार केलेला आहे तो पार्थ याने. पुन्हा लेग साइडला पूल केलेला आहे आणि हा पुन्हा परंतु बॉल स्टॉप झालेला, परंतु हा चौकार. हेमंत ह्याने जेवढा मला वाटतं 130च्या स्पीडने बॉल टाकला होता आणि त्यांची बॅट ही 140च्या स्पीडने गेलेली आहे. ज्याप्रमाणे टाकला त्याचप्रमाणे मारलेला आहे पार्थ हे एक चांगलं असं युवा खेळाडू आहे आणि जसं ज्या आपल्या तर नक्कीच अनिल क्षेत्ररक्षकामध्ये 4 जेल घेतले असते तसे 2 लगातार चौकार मारून आपल्या संघाचं एक चांगला स्कोर पर्यंत पोहोचवलेला आहे. टॅलेंट बोलते आहे, टॅलेंट खेळते आहे, त्याची नजर ही बात सारखी आहे. सांगतात ना, घारीची झेपेतून त्याचं भक्ष्य सुटत नाही. त्या पद्धतीने पारचे कॅच आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवर नजर एवढी कैद आहे की आलेल्या चेंडूला दिशा देणे त्याचं कौशल्य आहे आणि चौकार दाखवतोय. अरे काल एक चष्मा हरवलेला आहे, तर जो कोणाला हा सापडला असेल, नंबरचा चष्मा आहे, तर कोणाला सापडला असेल तर त्याने आणून जरा शैलेशजी मडवी यांच्याकडे जमा करायचा आहे. यावेळेला मात्र हलकासा कट होता, संधी मिळालेली आहे. नक्कीच पार्थला मात्र एक चान्स मिळतो आहे. या ठिकाणी एक जीवदान मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने 2 टोलेबाजी आपल्याला दाखवलेली आहे चौकाराची आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12, 1 to 12 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट असं म्हणावं लागेल. इकडे चांगली कामगिरी, धावसंख्या फॉलो केली जाते. 34चं विजयी लक्ष्य आहे आणि 34चा पाठलाग पहिल्या षटकामध्ये 12 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एक चांगली कामगिरी आहे. पॉवर प्ले मध्ये चांगलं योगदान. नक्कीच पार्थची कामगिरी इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे, ज्याने फिल्डिंग करत असताना 4 झेल टिपलेत. इकडे जीत माझ्या सोबतीला बसलेला आहे. हेमंत याने एवढा मला वाटतं 130-140 स्पीडला बॉल टाकला तर किपरही बीट झाले तिकडे, कारण हर्ष हा चांगला असा किपिंग करतो आणि तेही बीट झाले, कारण त्याचा स्पीडच एवढा होता आणि लाईन लेत नाही बॉल होता. महत्वाचं सांगायचं गेलं झालं तर चला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी. फसवी गोलंदाजी देताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज नरेंद्र कौशल्य दाखवत आहेत या ठिकाणी आपली, कारण ज्या पद्धतीने फलंदाजीची एक चांगली जबाबदारीची कामगिरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होता आणि अवघ्या 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन
फिरकीचा नाद दाखवता आहेत. इकडे मात्र पार्थला देखील थांबून धरलेलं आहे, ज्याची आक्रमकता सांगतात ना, कधी कधी स्पिनर गोलंदाजाला आक्रमक फलंदाज खेळू शकत नाही, म्हणून सराव करायचा. सगळ्या पद्धतीच्या चेंडूला आपल्याला खेळता आलं पाहिजे, हा सराव खूप महत्वाचा आहे. आणि नक्की म्हणतात ना, फिरकीचा जादूगार जे जे गोलंदाजी स्पिनची करतायत त्यांच्याकडे जी अदाकारी असते. काल आपण नारगोरचे गोलंदाजांना बघितलं, अन्वितला आपण बघितलं, ज्याच्याकडून काय फिरकीची गोलंदाजी जादू आपल्याला पाहायला मिळाली होती. तिकडे नक्कीच सुरेख असे दोन निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेंद्र पुन्हा एकदा त्या स्टाईलमध्ये चेंडू हाताळतात. ओहो, थोडासा पुन्हा एकदा आखूड टप्पा असलेला हा कॅच होता, परंतु इकडे चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा दाखवते आहे जोडी. 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्येचा पलक हल्लाय, पोहोचलाय 14 वर. 1 for 14, 34 धावांचा पाठलाग आणि धावसंख्या 14. सध्या तरी चांगली स्थिती ही आपल्याला विकास बी वासगाव संघाची पाहायला मिळते आहे. यस, TSK संघाने मात्र गोलंदाजी घेतलेली आहे. तर ठाकूरवाडी डहाणू संघ पुढचा सामना आपल्याला पहिलं बॅटिंग करायची आहे. यस, यावेळेला लॉंग ऑफला टोला आणि उत्तम झेल आणि विकेटचं पतन. पुन्हा एकदा का विकेट येते आहे पारच्या रूपाने. 13 धावांची कामगिरी पार्थने दाखवलेली आहे. नक्कीच 4 कॅच 13 धावा, नक्कीच चांगली कामगिरी म्हणावी लागेल पार्थची. हो, खरोखर एक युवा बॅट्समन आणि चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी. एक 13 धावाची खेळी, एक मजबूत अशी खेळी केलेली आहे. येस, आता मात्र योगेशजी येतात, एक चांगला ज्येष्ठ खेळाडू, आणि त्यांचा आज सुद्धा खेळामध्ये जो हातखंड आहे, चांगली खेळी. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं, एक लॉंग ऑफला एक चांगला झेल टिपला होता, लॉंग ऑनला असताना एक सुटला, परंतु क्षेत्ररक्षणाची कामगिरी. त्यानंतर तिसऱ्या कॅचसाठी जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रडप घेऊन झेलचा प्रयत्न केला गेला. अशी एक चांगलं व्यक्तिमत्व एकदा पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळण्यासाठी येत आहे विकास बी संघासाठी. या ठिकाणी योगेशजी आहेत आणि एका बाजूला एक चांगले गोलंदाज आपण बघता आहेत. नरेंद्र एक उत्तम गोलंदाजी फिरकीचे जादूगार म्हणून आपण त्यांना पाहू शकता आहेत. याही वेळेला एक चांगला चेंडू अलगद मध्यम गतीने चेंडू हाताळणी करतात. लेंथ लाईनला गोलंदाजी देत असताना त्यांना आपल्याला पाहायला मिळते आहे निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने चेंडू हाताळून झालेले आहेत 5, त्याच्यामध्ये 3 डॉट, 1 विकेट, 2 धावा, अशा सुरेख अशी गोलंदाजीची कामगिरी इकडे मात्र सांगतात ना स्वरांश 11 संघासाठी होताना पाहायला मिळते आहे. काही वेळेला स्विच करण्याचा प्रयत्न पाहूया, फटका चुकला आहे. हर्षांचा प्रयत्न होता, हातात काही बसला नाही आणि योगेश यांना मात्र मिळते आहे संधी आणि 1 धाव होती आहे पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या 15-15. षटकाची होती समाप्ती. पॉवर प्लेचा खेळ जर आपण बघितला 15 धावावर संपलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा काढल्या होत्या. पार्थने फटकेबाजी दाखवली होती. नरेंद्रने मात्र फिरकीची जादू दाखवली आणि रोखून धरलाय फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. एक मोठी विकेट पारच्या रूपाने विकास बी ची टिपलेली आपल्याला पाहायला मिळते. अनिलजी, धावसंख्या 15 झालेत. ज्याप्रमाणे टार्गेट आहे 34 धावाचं छोटं, आणि त्याप्रमाणे गोलंदाजी ही हेमंत यांच्या धावसंख्येत थोडं महागडं षटक आहे, परंतु नरेंद्र याने कमबॅक केलेला आहे. एक संघाला एक विकेट घेऊन एक थोडीसा एक किरण सारखं थोडासा दाखवलेला आहे जिंकण्यासाठी, परंतु तशी सर्वच गोलंदाजांना त्यांची जबाबदारी पार करावी लागेल तर तो सामना जिंकू शकतील. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत ते महेश. बघूया, आपल्या संघासाठी चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल. महेश गोलंदाज आहेत. थोडासा स्पीडअप लवकर थोडेसे क्षेत्ररक्षकांना विनंती असेल, टाइम खूप महत्वाचा आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत, हे देखील महत्वाचं आहे. नाहीतर शेवटच्या षटकाला जेव्हा टफ असेल मॅच, कारण ज्या पद्धतीने नरेंद्रजीने सुरेख गोलंदाजी दाखवली आहे, 15 धावांवर रोखला आहे, हे कौशल्य दाखवलं आहे. महत्वाचं म्हणजे आक्रमक फलंदाज पार्थ होता, त्याची विकेट टिपली गेलेली आहे. त्यामुळे थोडंसं तुम्हाला संधी असू शकते, मॅच टफ देखील होऊ शकते, परंतु वेळेचं बंधन देखील खूप महत्वाचं असतं. फुलटा चेंडू आलाय, स्क्वेअर लेगला दिशा, फाईन लेगला दिशा दिली आहे. चांगली रनिंग द बिटवीन, दुहेरी धावा अनिलजी येतात तिकडे.
महेश याने जो लेग साईडला म्हणलं लाईन लेंथ बिलकुल नाही, अशी गोलंदाजी चालणार नाही. त्यांचा संघ जर विजयी करायचा असेल त्याला लेंथ लाईनने बॉलिंग ही करावी लागेल. त्यांना चांगला असा या ग्राउंडचा अनुभव आहे. मला वाटतं प्रॅक्टिस ही तेही जोरदार असे ग्राउंडवर करतात, परंतु काही त्यांच्या गोलंदाजीमध्ये धार अजून काही दिसलेली नाही मिळत. परंतु बघूया पुढचा बॉल. या वेळेला योगेशजी पुढे सरकून शॉटला परावर्तित करतात, एक्स्ट्रा कव्हरला चौकार घेऊन येत आहेत. मी ज्या पद्धतीने म्हटलं योगेश एक चांगले फलंदाज आहेत, इकडे कामगिरी होते. यस डीजे. या डीजे. तर 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा हेटर फलंदाज मात्र डकआउट आणि त्याची जागा घेण्यासाठी एक चांगला नवा फलंदाज मैदानामध्ये येतोय महेंद्र. याचा महेंद्र आता मात्र अवघ्या 10 धावांचं लक्ष शेष आहे. पाहूया या 10 धावा किती वेळामध्ये परिपूर्ण करतात, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1.5 अशी गोलंदाजी झालेली आहे. या षटकातला पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू असेल तर महेंद्र मात्र काय नजराणा दाखवतील. मी प्रशंसा मात्र नक्कीच थोडीशी करीन इकडनं. ज्या पद्धतीने नरेंद्र यांची गोलंदाजी मात्र सुरेख कामगिरी, फक्त आणि फक्त 3 धावा, एक मोठी विकेटचं पतन दाखवलं. परंतु विजय ज्या पद्धतीने जो आहे थोडासा निकट आलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण सांगतात ना की आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्स कमी असल्यानंतर थोडंसं आपल्याला आत्मनिर्भर होणे गरजेचं असतं, खर्च कमी करणे. तर इकडे मात्र क्षेत्ररक्षण तरबेज करणे गरजेचं असतं. पुन्हा एकदा दोन धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 26 वर पोहोचते आहे आणि आता मात्र फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. धावसंख्या 26 वर पोहोचते आहे. 8 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा नरेंद्र हे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये 3 धावा दिल्या होत्या. इकडे मात्र स्वेच योगेश भाऊ मात्र तरबेज कामगिरी. ओहो, धोका मात्र आहे का नाही, बाल बाल बचावले जात आहेत. इकडे आक्रमक फलंदाज महेंद्र यांना मात्र एक संधी मिळते असं म्हणावं लागेल. तर योगेश भाऊंची चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून एक चौकाराच्या जोरावर रनिंग द बिटवीनचा नजराणा देखील दाखवत आहेत. आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे. ते मात्र नक्कीच पारखी नजर आहे त्यांची. पाहूया नरेंद्र यांच्या गोलंदाजीला. पुढे सर साऊंड टोला दिला जातोय, लॉंग ऑन ला फटकाय, वन बाउन्सिंग चौकार येतोय. यस डीजे वाजव 4 धावांसाठी.
याचा आता मात्र फक्त 4 धावांची गरज आहे. दमदार फटकेबाजी स्विच करण्याचा प्रयत्न इनसाइड एज आली आहे आणि शॉर्ट लेगकडे चेंडू येतो आहे. एकेरी धावेने कन्व्हर्टेशन पाहायला मिळेल. मला वाटतं इकडे योगेश यांनी बघितलं की नक्कीच महेंद्र आहेत त्यांच्यासाठी एक संधी ही देणे गरजेचं आहे. ते देखील एक आक्रमक फलंदाज आहेत. आता मात्र 3 धावेची गरज आहे. काय महेंद्र कसे फिनिश करता आहेत का नरेंद्र एक उत्तम गोलंदाज आहेत. अजून सामन्याला लांबवतील. स्टेट ड्राईव्हला फटका आहे आणि वन बॉम्सिंग चौकाराने विजयी होतो आहे. विजयश्री घेतो आहे. इकडे मात्र विकास बी वासगाव संघ आणि चांगली कामगिरीचा प्रयत्न योगदान इकडे दिलं जातं आहे. स्वरांश 11 चला चला मॅन ऑफ द मॅच